तर सिंधुदुर्गच्या कोळपे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा आहे। भाजपच्या प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज छाननीत बाद झाला। अपक्ष उमेदवार जितेंद्र तळेकर यांनी अर्ज मागे घेतला, तर राजेंद्र राणे, अनंत फोंडके आणि अतुल सरवटे यांनीही अर्ज मागे घेतल्यानं एकमेव उमेदवार उरलेले प्रमोद रावराणे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। बोरिवलीतील एसजीएनपीतील आदिवासी पाड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे। आदिवासी पाड्यांमध्ये वन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली। आदिवासी नागरिक आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला। कारवाई दरम्यान पोलीस आणि स्थानिकांमध्ये झटापट झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।